उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन केलं। मात्र त्यानंतर बंड करून आलेल्या आमदारांचं पुढे काय होणार याविषयी धुमसती चर्चा कायम होत राहिली। या चर्चेला आवाज बनले प्राध्यापक सुरेश नवले आणि माजी मंत्री असलेले सुरेश नवले यांनी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून कसा अन्याय होतोय हे मागच्या अनेक वेळा सांगत होते। अखेर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि आता ते बीडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत। काय नेमकं वाटतं त्यांना? कारण आज जय महाराष्ट्र तर झाला, पण पुढला प्रवास काय असेल? स्वतः सुरेश नवले आपल्या सोबत आहेत। सर, काय नेमकं वाटतं तुम्हाला की काय घडलं नेमकं ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, सोबत आलेले 40 आमदार अनेक मंत्री झाले, अनेकांना आता कदाचित तिकीट पण मिळालं, पण यात शिवसेनेचं नेमकं काय झालं, शिवसैनिकांचं काय झालं? नाही, कसं झालेलं आहे, सत्ता मिळाल्यामुळं लाभधारकांची गर्दी ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सारखी दिसते। पक्ष संघटनात्मक काम हे शून्य आहे। कुठलंही काम महाराष्ट्रामध्ये पक्षीय पातळीवरती होताना दिसत नाही। अनेक वेळेस मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली, पक्ष पातळीवरचं संघटन बांधण्याची जबाबदारी काही लोकांवरती द्या, ते निश्चितपणे काम करू शकतील, परंतु आजपर्यंत ते मुख्यमंत्र्यांनी केलेले नाही। हा एक भाग। दुसरं, पक्षामध्ये संवाद आणि चर्चा जवळपास संपलेली आहे। पक्षामधील कार्यकर्त्यांची भावना काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ना मुख्यमंत्री करतात ना पक्षातील वरिष्ठ नेते करतात। त्यामुळं संवादाची दारे ज्या पक्षात बंद झालेली असतात त्या पक्षामध्ये कार्यकर्ता काम कसं करणार हा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक शिवसैनिकावरती अन्याय झाला। तुम्ही अनेकांचे नाव घेताय, म्हणजे मी हे यापूर्वी सुद्धा अनेक वेळा ऐकलंय मागच्या आठवड्याभरात, पण मग अनेक नाराज आहेत, अनेकांना असं वाटतं, पण त्यांचा आवाज फक्त सुरेश नवलेच बनले। त्याचं कारण असं आहे की जर उघडपणे बोललो तर मग दिलेल्या आश्वासनांचं काय? बरं, मी जाहीर सभेतही सांगितलं की जवळपास 12 डझन लोकांना MLCचं आश्वासन दिलेलं आहे। मग जे लोक बोलत नसतील त्यांना अपेक्षा असेल किंवा आपल्याला उद्या MLC मिळू शकते किंवा एखाद्या महामंडळावरती आपली वर्णी लागू शकते, त्यामुळं कदाचित ते बोलत नसतील, परंतु जे उघडपणे अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्याचं काम मी केलेलं आहे। मी हा विचार केला नाही की माझ्या भविष्याचं काय होईल, मी हा विचार केला नाही आपलं भवितव्य अंधकारमय। भविष्याचा वेध घेताय तुम्ही, भविष्याचा वेध कदाचित त्यावेळेस नाही म्हणता आला असतं ज्या तुम्ही भूमिका घेतली नसते। मला वाटतं आज भूमिका पण जाहीर केली तुम्ही, एका पक्षाच्या उमेदवारासोबत आहात, काय निर्णय आहे आणि कुणासोबत असा? मी गेली 5 दिवस कार्यकर्त्यांशी चर्चा केली, संवाद साधला। कार्यकर्त्यांची एकच भावना होती की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण पाठिंबा देऊ नये। मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाआघाडीच्या उमेदवाराचं काम करावं किंवा तटस्थ राहावं। मी म्हटलं तटस्थ राहण्यापेक्षा मग आपण महाआघाडीच्या उमेदवाराचं काम करूया, म्हणून मी आज महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिलेला आहे। मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाही। आपण असं जरी म्हणत असलात तरी आपण एक गोष्ट आज करून टाकली व्यासपीठावरनं की तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहात, बरोबर आहे? बरोबर आहे, पण त्या विधानसभेचा दरवाजा बजरंग सोनवणेच्या निवडणुकीतून जातो? नाही, असं काहीच नाही। विधानसभेच्या निवडणुकीला अनेक दरवाजे असतील, अनेक खिडक्या असतील, त्यामुळे मग मला पर्याय राहणार आहे कुठली खिडकी आणि कुठला दरवाजा चॉईस करायचा ते। हे 13 तारखेपर्यंत झालं। बजरंग सोनवणे यांची निवडणूक ही मला वाटतं 13 तारखेपर्यंत आहे। 13 तारखेपर्यंत तुमचा निर्णय झाला की तुम्ही तुतारीसोबत आहात, म्हणजे बजरंग सोनवणेसोबत आहात, त्याच्या पुढे काय? त्याच्यानंतर मित्रमंडळाचं काम स्वतंत्रपणे मतदारसंघामध्ये मी करणार आहे। प्रत्येक गावामध्ये मित्रमंडळाची शाखा आणि त्या अनुषंगानं सामाजिक आणि राजकीय काम करण्याचं मी ठरवलेलं आहे, संकल्प सोडलेला आहे आणि ते पूर्ण करेल। नक्कीच, जर आपण ऐकत होता सुरेश नवले यांना जे सांगतायत की 13 तारखेपर्यंत बजरंग सोनवणे यांच्यासाठी पाठिंबा जरी असला तर त्यापुढे मात्र सुरेश नवले मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू राहतील। एक मात्र खरं आहे की शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असताना व्यासपीठावरनं थेट विधानसभा लढणार असं सांगत असताना कोणत्या पक्षाच्या जवळ सुरेश नवले जात आहेत, तर तो पक्ष आहे शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।